नमस्कार, आपण पाहताय जय हिंद महाराष्ट्र. मी नाना शेख. आम्ही आज या ठिकाणी खडकीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत. खडकीचा हा बाजारपेठ आहे. कॅमेरामॅन हे बाजार दाखवू शकताय का? त्या ठिकाणी हा खडकीचा मुख्य बाजार आहे. या ठिकाणी खडकीच्या बाजारपेठेमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणची गुटखा महाराष्ट्रामध्ये बंदी आहे. गुटखाने अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. गुटख्याने नवतरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. कॅन्सर सारख्या रोगांना बळी पडत आहे. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे निर्देश असताना सुद्धा खडकी बाजारामध्ये गांधी चौक या चौकामध्ये, गांधी चौक त्या चौकाचं नाव आहे, महात्मा गांधी चौकात गांधी यांचं नाव त्या चौकाला आहे. त्या चौकामध्ये त्या ठिकाणी घडलेला हा प्रकार आहे. आमच्या सोबत या ठिकाणी वहिदा शेख सामाजिक कार्यकर्ते आहेत. वहिदा शेख, काय सांगाल? आपण आज या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी मैं यहाँ पर गांधी चौक में आई थी. लोग देखी मैं लोगों को गुटखा लेते हुए, तो मैं भी गई. वो सबको बोली कि सर मुझे गुटखा दो, तो वो बिंदास खुलेआम गुटखा दे रहा है बोली. ये देखो, पण पाहू शकता या ठिकाणी खुलेआमपणे विमल नावाचा गुटखा या ठिकाणी विक्री होत आहे. खुलेआम गुटखा दे. खुलेआम. त्या दुकानाचे नाव काय आहे? अग्रवाल, BA अग्रवाल. या खडकी बाजारामध्ये अग्रवाल नामक दुकानामध्ये गुटखा विक्री होतोय आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहेत अधिवेशनामध्ये की गुटखा विक्री खरेदी जर कोणी केलेला आहे त्याच्यावरती सरळ मोका लावा. हा परिसर खडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येतो. खडकीची पोलीस करते काय कळत नाही. खडकीचं आणि गुटखा विक्रेत्यांचं साठा लोटा कुठं आहे का असं दिसतंय. खडकीचे या ठिकाणी डीबीचे पोलीस दिग्विजय चौगुले तथा पोलीस निरीक्षक कदम हे आहेत. हे आपल्या खडकी परिसरामध्ये चाललंय काय? हा गुटखा सरेआम खुलेआम या ठिकाणी आपण पाहू शकताय. खुलेआमपणे विक्री होते या ठिकाणी. सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या गुटख्या विक्रेत्याकडून गुटखा घेतलेला आहे. तो आपण काय सांगाल? शासनाला काय मागणी कराल? मैं तो सरकार तो हमारी ये मुख्यमंत्री जी ने तो बंदी किए है कि ये यहाँ के पुलिस क्या कर रही है. यहाँ के तो मौका लगना चाहिए. ऐसे लोगों को जेल में डालना चाहिए. या ठिकाणी सरळ प्रश्न येतोय की गुटखा बंदी असताना गुटखा येतोय कुठून, गुटखा विक्री करतोय कोण? आता पाहायचं आहे या ठिकाणी खडकी पोलीस काय करतात. गुटखा तर सरेआम खुलेआम या ठिकाणी विक्री चालूच आहे. सरकारचे आदेश पायदळी तोडले जातात का? आपण पाहता जय हिंद महाराष्ट्र, खडकी, पुणे.